जिल्हा परिषद निवडणुकीत नागरदेवळे गटातून संदीप कर्डिले यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढविण्याची तयारी केली असून आज त्यांनी शक्ती प्रदर्शन करत पक्षाकडे उमेदवारी मागितली। जिल्हा परिषद निवडणुकीत नागरदेवळे गटातून संदीप कर्डिले यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढविण्याची तयारी केली असून आज त्यांनी शक्ती प्रदर्शन करत पक्षाकडे उमेदवारी मागितली। संदीप कर्डिले हे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे आहेत। नागरदेवळे गटातून त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली असून आज पक्षाच्या मुलाखती कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले। संदीप कर्डिले यांची नागरदेवळे गटात चांगली ओळख आहे। त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे दिसले। भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांनी त्यांची मुलाखत घेतली। संदीप कर्डिले यांची मतदारसंघावर चांगली पकड असल्याने भारतीय जनता पार्टीला नागरदेवळे गटातून एक तगडा उमेदवार मिळणार आहे। संदीप कर्डिले यांच्या रूपाने नागरदेवळे गटातून भारतीय जनता पार्टीला एक तरुण चेहरा मिळणार असून या गटातून आपल्याला उमेदवारी दिल्यास निवडून येण्याची खात्री संदीप कर्डिले यांना वाटते। भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदची जी आता निवडणूक होऊ घातली आहे त्याच्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती या ठिकाणी माननीय आमदार साहेब कर्डिले शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष भानुदासजी बेरड साहेब तसेच कर्जतचे नगराध्यक्ष नामदेवजी राऊत तसेच नगर तालुक्याचे भाजपाचे अध्यक्ष दिलीपजी भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेले आहे। त्या भारतीय जनता पार्टीच्या नागरदेवळे पक्षाकडून मी नागरदेवळे गटाकडून इच्छुक आहे। तरीच आत्ता माझी त्यांनी मुलाखत घेतलेली आहे। तरी माझा नागरदेवळे गटामध्ये जो जनसंपर्क आहे तसेच युवकांच्या माध्यमातून असन माननीय आमदार कर्डिले साहेबांच्या माध्यमातून असन मी या युवकांचे प्रश्न सोडवलेले आहेत। तसेच या गटामधील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी माझा असा जनसंपर्क आहे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून। तरी पक्षश्रेष्ठी मला या गटाची उमेदवारी देतील अशी मला विश्वास आहे। संदीप कर्डिले हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहे। त्यामुळेच नागरदेवळे गटातून त्यांची उमेदवारी ही निश्चित मानली जात आहे। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।